On page number 98, question is match the following. So here shapes are given and here number of shape. So here we will match these shapes to number of these shapes. First is 1, 2, 2 rectangles. Second is 1, 2, 3, 4, 4 circles. Third is 3 square. 4 is 1 triangle. So in first there are 2 rectangles and here option is 2 rectangles is B. So match first to B. Second is 4 circles. 4 circles. So option is D. 4 circles. So join 2 to D. Third is 3 squares. Join these 3 squares to A. For number 1 triangle. 1 triangle is here. So join this 1 triangle to C. Now next question is in the following picture color the squares red, triangles yellow, circles green and rectangles blue and count them. इथे डिफरंट कलर दिलेले आहेत. डिफरंट शेपला डिफरंट कलर द्यायचा आहे. स्क्वेअर साठी रेड, ट्रायंगल साठी येलो, सर्कल साठी ग्रीन अँड रेक्टँगल साठी ब्ल्यू अँड काउंट देम. आणि इथं काउंट केल्यानंतर त्याचे नंबर विचारलेले आहेत. हाऊ मेनी स्क्वेअर्स, हाऊ मेनी ट्रायंगल्स, हाऊ मेनी रेक्टँगल्स, हाऊ मेनी सर्कल्स. सो फर्स्ट इज हाऊ मेनी स्क्वेअर. So there are 1, 2 and 3. This is also square. 1, 2, 3. So there are 3 squares. 3 squares. Now how many triangles? 1, 2, 1 and 2. There are 2 triangles. How many rectangles? 1, 2, 3, 4, 5, 6, 7 and 8. 8. There are 8 rectangles. Fourth is how many circles? 1, 2 and 3. There are 3 circles. So write here 3. Now on page number 99. Lines. Lines are straight and curved. Line ज्याला काय असतात दोन सेगमेंट आणि ते सेगमेंट जॉईन केल्यानंतर ही जी आपल्याला फिगर मिळते तिला काय म्हणतो आपण लाईन. वी कॅन ड्रॉ लाईन ॲज सो स्ट्रेट लाईन्स. लाईनमध्ये किती टाइप्स आहेत? 2 टाइप्स, स्ट्रेट लाईन अँड कर्व लाईन. ही जी लाईन आहे कर्व आहेत मला त्यामध्ये त्या लाईनमध्ये. सो त्याला आपण काय म्हणतोय? कर्व असणाऱ्या लाईनला कर्व्ड लाईन. कर्व्ड लाईन अँड दिस इज कॉल्ड. ही स्ट्रेट लाईन आहे, सरळ रेषा आहे. ही कर्व्ड रेषा आहे म्हणून जी सरळ रेषा आहे म्हणजे स्ट्रेट लाईन आणि ही जी कर्व आहे ती म्हणजे कर्व्ड लाईन्स. 2 टाइप्स ऑफ लाईन्स, स्ट्रेट लाईन्स अँड कर्व्ड लाईन. हिअर क्वेश्चन इज टिक मार्क ऑन द कर्व्ड लाईन्स अँड क्रॉस मार्क ऑन द स्ट्रेट लाईन. टिक मार्क ऑन द कर्व्ड लाईन्स अँड क्रॉस मार्क ऑन द स्ट्रेट लाईन. क्रॉस जे आहे ते स्ट्रेट साठी, टिक मार्क कर्व लाईन साठी. दिस इज straight, this is curved, this is curved, this is straight. Draw the straight lines. हे जे पॉइंट आहेत हे जॉईन करत गेलं की आपल्याला काय मिळणार आहे? इथं
straight line. हे जे पॉइंट आहेत ते जॉईन केल्यानंतर we get straight line. स्केलचा यूज करून आपण ही स्ट्रेट लाईन ड्रॉ करू शकतो. Now on page number 100, B is lost. B is lost. She cannot find her honeycomb. Trace the line to find the way to her home. ही जी हनी बी आहे ती काय झाली, लॉस्ट आहे म्हणजे हरवली आहे. तिला तिच्या होमचा हाऊस जे आहे ते तिला सापडत नाही आहे तिचं. सो बी इज लॉस्ट. शी कॅनॉट फाइंड हर हनीकॉम्ब. ट्रेस द लाईन टू फाइंड द वे टू हर होम. ही जी लाईन दिलेली आहे ती जी लाईन आहे तो वे आहे त्याच्या हनीकॉम्बचा. सो ते ट्रेस केल्यानंतर ती तिच्या हनीकॉम्बपर्यंत पोहोचेल. त्याच्यासाठी कुठून ट्रेस करावा लागेल, फ्रॉम हियर. इथं कर्व आहे या लाईनला, अगेन कर्व ट्रेस करत गेल्यानंतर we get here honeycomb. So question is this line straight or curved? ही लाईन स्ट्रेट आहे की कर्वड लाईन आहे. तर बघितल्यानंतर आपल्याला इज दिस लाईन स्ट्रेट ऑर कर्वड. तर ही लाईन काय आहे, इथं कर्व आहे, या लाईनला खूप ठिकाणी कर्व आहे. सो दिस इज कर्वड लाईन. राईट हिअर कर्वड लाईन. नेक्स्ट क्वेश्चन इज ड्रॉ टू स्ट्रेट लाईन P to Q and Q to M. आता हे 3 पॉइंट्स आर गिवन, P, Q, M. पहिल्यांदा जी लाईन सांगितलेली आहे ती कुठून ड्रॉ करायची आहे, P to Q. सो ड्रॉ हिअर लाईन P to Q. ड्रॉ लाईन P to Q. Draw two straight lines P to Q and Q to M. Now Q to M. ही जी आहेत दोन्ही लाईन्स P, Q, Q, M ह्या काय आहेत, स्ट्रेट लाईन्स. ड्रॉ टू कर्वड लाईन्स P to M and M to K. आता फक्त त्या लाईनमध्ये आपल्याला कर्व ड्रॉ करायचे आहेत, P to M. and M to K. This is curved line P to M, M to, second line is M to K. Draw a straight line from P to Q and a curved line from Q to M. Draw a straight line from P to Q and curved line from Q to M. P to Q ते आपल्याला स्ट्रेट लाईन ड्रॉ करायचे आहे and Q to M curved line. So first draw here straight line and now Q to M is curved line. So this is PQ is straight line, QM is curved line. PQ is straight line, QM is curved line. On page number 101, solid shapes. Some of the solid shapes are, this is called cube, cuboid, sphere, cylinder and cone. बेसिक शेप्स कोणते कोणते होते, स्क्वेअर, रेक्टँगल,
circle and triangle. These shapes are called as solid shapes. इथं काय आहे, त्याला पाठीमागही त्याच्या साइड्स आहेत आणि पुढेही क्यूब, क्यूबॉइड, स्पियर, सिलेंडर अँड कोन. Count the total number of cubes, sphere, cones, cuboid and cylinders. आता इथं जे पिक्चर दिलेले आहेत तर त्या पिक्चरमधून ते शेप्स काउंट करून तिथं त्याचा काउंट राईट करायचा आहे, ते मोजून. तर क्यूब्स 1 2 3 4, देर आर 4 cubes. Cylinder is in green color and these shapes 1 2 3 4 5, so there are 5 cylinders. Spheres 1 2 3, so there are 3 spheres. Sphere कसा असतो शेप मध्ये, राउंड. Cuboids 1 2, there are 2 cuboids. Now cones 1 2 3 4, 1 2 3 4, 4 cones. Following are the some solid shapes which we find around us. Tick mark on the corresponding shape. Following are the some solid shapes which we find around us. Tick mark on the corresponding shapes. This is in cone shape. This is in cube shape. This is in cuboid. This is in sphere shape, and this is in cylinder. Here our 6 number chapter is complete. In next period we will see chapter number 7, patterns.